पुढच्या रिपोर्टकडे लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या सुरू झालेल्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आता अजित पवार गटाने देखील गौप्यस्फोट केलाय। सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं गुप्त डील झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यावरचा हा खास रिपोर्ट। सुप्रियांसाठी पवार ठाकरेंचं गुप्त डील। ठाकरेंनंतर सुप्रियांकडे मुख्यमंत्री पद। दादांना डावलून सुप्रियांसाठी पवारांची खेळी। लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपलंय, मात्र आरोप प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटांचा सिलसिला काही थांबायला तयार नाही। यात सर्वाधिक आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचे दोन्ही गट। अजित पवार गटानं शरद पवारांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय। यावेळचा गौप्यस्फोट हा थेट मुख्यमंत्री पदाबाबतचा आहे। महाविकास आघाडीचा प्रयोग होत असताना पडद्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये एक गुप्त डील सुरू होतं आणि ही डील अजितदादांना डावलून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची होती, असा दावा अजित पवार गटानं केलाय। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये अडीच वर्षाचं गुप्त अशा स्वरूपाचं एक डील झालेलं होतं। त्या डीलनुसार सुरुवातीला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आणि 2.5 वर्षानंतर सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करायचं, अशा पद्धतीचं एक गुप्त डील झाल्याची अंतर्गत सगळी माहिती आम्हाला आहे। गेल्या आठवड्यात पवारांनी 2004 साली राष्ट्रवादीनं जास्त जागा असूनही मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याचा पहिल्यांदाच खुलासा केला। त्यात त्यांनी अजित पवार ज्युनियर असल्याचंही नमूद केलं होतं। त्यामुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याची अजित पवार गटाच्या आरोपांमधली हवास निघाली होती। त्याला उत्तर देण्यासाठी आता अजित पवार गटानं नवा गौप्यस्फोट केलाय। पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या, मात्र 3 वेळा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव असूनही अजितदादांऐवजी सुप्रिया सुळेंचं नाव पुढे केलं असा दावा केला गेलाय। मात्र हा दावा पवार गटानं फेटाळून लावलाय। हा कोणाचा जावई शोध आहे? कोणाचा जावई शोध? काय आता काय झालंय, निवडणुका संपल्या, सगळ्या आता महाराष्ट्राच्या निवडणुका आल्यात, त्यामुळे अशी सनसनाटी निर्माण करून असं काहीतरी येड्यासारखं बडबडायचं आता काय घडतच राहतील। मुख्यमंत्री पदाच्या वादामुळेच 2019 मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला। आता 2019 मधील सत्ता संघर्षाच्या इतिहासाची पानं पुन्हा उघडून मुख्यमंत्री पदाच्या वादाचा नवा अध्याय सुरू केलाय। अजित पवार गटाच्या अजितदादांवरील अन्यायाच्या नॅरेटिव्हवर आता पवार काय उत्तर देतात याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।